जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, डिअर वर्दी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण जे कोतवाल भरतीला जिल्हा विशेष प्रश्न बघणार आहोत. परभणी जिल्हा आज आपण घेतलेला आहे. परभणी जिल्ह्यावरील जे महत्त्वाचे प्रश्न कोतवाल भरतीला विचारले जातील त्यावर आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर परभणी जिल्ह्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. जी परीक्षेला विचारली जाते ती परीक्षाभिमुख माहिती घेणार आहोत. तर बघा, परभणी जो जिल्हा आहे त्या परभणी जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत? तर 6 जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत बघा. उत्तरेला आहे बुलढाणा, नंतर इकडे बघा हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि जालना. एकूण परभणी जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लाभलेल्या आहेत? तर 6 जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्यातील आपले तालुके बघा कोणते कोणते आहेत. तर परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर तालुके आहेत एकूण 9. बघा, जिंतूर, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, मानवत, पाथरी, सेलू आणि स्वतः परभणी असे एकूण 9 तालुके आहेत. त्यानंतर बघा, अक्षवृत्त किती आहे? तर 18.45 ते 20.10 उत्तर अक्षवृत्त आहे. आणि रेखावृत्त किती आहेत? तर 76.13 ते 77.39 पूर्व एवढं रेखावृत्त आहे. त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्याचा आपण इतिहास बघूया. अगस्त्य ऋषींचा आश्रम जो आहे तो परभणीमध्ये पाहायला मिळत होता अगोदरच्या काळामध्ये. त्यानंतर बघा, पार्थपूर म्हणजेच आताचे जे पाथरी आहे ते महाभारतातील पांडव पुत्र अर्जुनाने सध्याचे पाथरी शहर वसवले असे म्हटले जाते. त्यानंतर बघा, प्रभावती नगरी, परभणी शहराचे जुने नाव हे प्रभावती नगरी होते. त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्यावरती प्रशासकीय माहिती आहे. त्याचं परभणी जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर 6251 चौरस किलोमीटर एवढं आहे. यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्यात तालुके किती आहेत? तर 9 तालुके आहेत. परभणी 1, गंगाखेड 2, पाथरी 3, मानवत 4, सोनपेठ 5, पूर्णा 6, पालम 7, सेलू 8 आणि जिंतूर 9. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर बघा, परभणी जी जिल्ह्याची लोकसंख्या आहे ती किती आहे? तर 2011 नुसार किती आहे? तर 18.4 लाख एवढी आहे. आणि जर घनता विचारली तर 282 एवढी घनता आहे. लिंग गुणोत्तर किती आहे? तर 947 एवढे लिंग गुणोत्तर आहे. त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्याची जर साक्षरता विचारली आपल्याला तर किती आहे? 73.3% एवढी आहे. परभणी जिल्ह्याचा RTO कोड माहीत आहे आपल्याला, MH22. त्यानंतर बघा, महानगरपालिका 1 आहे परभणीमध्ये. आता परभणी जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहेत बघा. गोदावरी, पूर्णा, दूधना आणि करपरा. त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्यामधील काही नदीच्या काठावर शहरे वसलेली आहेत ते कोणते आहेत बघा. गंगाखेड जे शहर आहे कोणत्या नदीवरती वसलेलं आहे? तर गोदावरी नदी या काठावर वसलेलं आहे. पालम बघा, पूर्णा नदीच्या काठावर वसलेलं आहे. सोनपेठ जे आहे ते वान नदीच्या काठी वसलेलं आहे. त्यानंतर बघा, परभणी जिल्ह्यामध्ये एक जलविद्युत केंद्र आहे ते कुठे आहे? तर येलदरी येथे आहे. त्यानंतर बघा, डोंगररांगा, अजिंठा डोंगररांग ही परभणीच्या उत्तरेला आहे आणि बालाघाट ही परभणीच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर बघा, परभणी शहरातून एक राष्ट्रीय महामार्ग जातो तो कोणता आहे? तर NH 222 आहे. नॅशनल हायवे 222. आता त्यात नॅशनल हायवेचं नाव बदलून काय केलेलं आहे? NH 61 हे नाव ठेवलेलं आहे. त्यानंतर बघा, परभणी शहराचे हवामान कसे आहे? तर उष्ण, कोरडे व विषम आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहेत? तर ज्वारी हे प्रमुख पीक आहे. परभणी जिल्ह्याला ज्वारीचे कोठारसुद्धा म्हणतात. आता परभणी जिल्ह्यातील मृदा कशी आहे? तर रेंगूर मृदा आढळते परभणी जिल्ह्यामध्ये. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये धार्मिक स्थळे कोणते आहेत? तर बघा, मुदगलला मुदगलेश्वर मंदिर आहे. त्यानंतर बघा, परभणीमध्ये पारदेश्वर मंदिर आहे. ते भारतातील सर्वात मोठे मृत्युंजय महादेव शिवलिंग मंदिर आहे. परभणीमध्ये पारदेश्वर मंदिर आहे. गंगाखेड येथे संत जनाबाईची जन्म हे गंगाखेडमध्ये झालेला आहे. त्यानंतर बघा, पाथरी जे तालुका आहे, पाथरीमध्ये साईबाबा यांचे जन्मभूमी आहे. पालममध्ये काय आहे? तर पालममध्ये गोदावरी नदी पात्रात जांभूळ बेट हे
पर्यटन स्थळ आहे. त्यानंतर बघा चारठाणा येथे प्राचीन मंदिर आहे. नेमगिरी बघा, जिंतूर तालुक्यामध्ये नेमगिरी आहे, तिथे काय आहे तर दिगंबर जैन मंदिर आहे. त्यानंतर परभणीमध्ये काय आहे तर तुरा बुलुक दर्गासुद्धा आहे. त्यानंतर बघा राहिलेली थोडी माहिती. परभणी जो जिल्हा आहे तो कोणत्या विभागामध्ये येतो? तो छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये येतो. परभणीचे मुख्यालय कुठे आहे तर परभणी येथे आहे. परभणीत जो लोकसभा मतदारसंघ आहे तर किती आहेत तर परभणीत मतदार जो संघ आहे तो फक्त एक आहे आणि त्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहेत तर संजय जाधव हे आहेत. त्यानंतर बघा विधानसभा किती आहेत तर 4 आहेत. कुठे आहेत बघा, परभणी, सेलू, पाथरी आणि गंगाखेड. सेलू आणि जिंतूर मिळून मध्ये एक आहे विधानसभा. त्यानंतर बघा परभणी जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत किती आहेत तर 704 आहेत. नगरपालिका किती आहेत तर 7 आहेत. पंचायत समित्या किती आहेत तर 9 आहेत. आणि पोलीस स्टेशन जर आपल्याला विचारले परभणी जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन तर किती आहेत तर पोलीस स्टेशन आहेत 19. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि तहसीलदार हे बदलत असतात, त्यामुळे ज्यावेळेस आपला पेपर आहे त्यावेळेस आपण बघून घेऊयात. त्यानंतर बघा परभणी जिल्ह्यामध्ये जे त्रिधारा ठिकाण आहे तिथे 3 नद्यांचा उगम आहे. त्या 3 नद्या कोणत्या आहेत तर बघा पूर्णा 1, दुधना 2 आणि करपरा 3 या 3 नद्याचा संगम येथे झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणत्या जिल्ह्याची माहिती पाहिजे ती कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.